हाथी घोड़े तोफ तलवारें, हाथी घोड़े तोफ तलवारें, आज फौज तो तेरी सारी है। हाथी घोड़े तोफ तलवारें, आज फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा आप भी सब पे भारी है। स्वराज रक्षक राजे संभाजी महाराज की जय भवानी। सगळ्यांनीच आपलं वाटून वाटून घेतली म्हणून आज मी बोलत नव्हतो पण सगळ्यांनी वाटून घेतलेलं आहे म्हणून बोलायला लागतंय। आजचा दिवस, आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतोय, साकार होतोय, संपन्न होतोय। वेळेचं बंधन आहे, आधीच 15 मिनिटं गेलेली आहेत। ऐका राजूदा, सुंदर साऊंड आहे, फक्त मला असं वाटतंय आतमध्ये, आता बाहेर काय मला माहिती नाही, इको थोडा जास्त आहे, नॉर्मली करा, फक्त शब्द लोकांना ऐकायला जाऊ द्या। आजचा कार्यक्रम साजरा होतोय, साकार होतोय, संपन्न होतोय। आजच्या कार्यक्रमाचे यजमान मानकरी ज्याने गेले अनेक वर्ष मित्रांनो या रंगमंचावर, या रंगभूमीवर अनेक कलाकारांना हे व्यासपीठ देण्याचं काम केलं, सन्माननीय श्री गणेश मित्र मंडळ, सन्माननीय नामेबुवा, सन्माननीय वैभव नामे, त्याचप्रमाणे दिलीप नामे, वैभव नामे, त्याचप्रमाणे सुनीलजी ताची आणि त्यांचे सर्व सहकारी यांना सर्वप्रथम शाहिरी मानाचा मुजरा। हा शक्ती तुळ्याचा न भूतो न भविष्यती न झाला आणि याच्यापेक्षा आता होणारही नाही असा सामना आज यांनी आयोजित केलेला आहे आणि आपण सर्वजण या सोहळ्याचे साक्षीदार आहात। आणि जास्त वेळ न घेता म्हणून मुद्दामून थोडीशी वेगळ्या पद्धतीनं आजचा हा कार्यक्रम सादर करतोय। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित अनेक मित्रांनो मंडळी आलेले आहेत, शिवा भावाची रत्नागिरीहून खास मंडळी या ठिकाणी मित्रांनो आली, बऱ्याच लांबून लोक, ही उत्सुकता आहे प्रत्येकाच्या मनामध्ये आणि या उत्सुकतेपोटी आपण या कार्यक्रमाला सर्वजण हजर आहात। आपल्या सर्वांचे जसा कार्यक्रम पुढे जाईल नावं घेतोय, निश्चितपणे कार्यक्रमाची सुरुवात करतोय, म्हणायचं आहे काय। शहरांना विनंती आहे, वेळेचं बंधन आहे, कलिकितुरा उन्नती मंडळाच्या प्रथेप्रमाणे, नियमाप्रमाणे तुम्ही मला लेखी विषय तुमचा द्यायचा आहे, नासही दाखवायचा आहे, तुम्हाला आवश्यकता असेल माझाही बघू शकता, कारण तुम्ही विषय बदललेला आहे निश्चितपणे आणि म्हणून माझा विषय तोच आहे। निश्चितपणे आपण येऊन जायचं आहे, कार्यक्रमाची सुरुवात करतोय। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय शाहीर मंडळी, माझे गुरुवर्य सन्माननीय अशोकजी महादेव, किसन भुवन मळवणकर, सन्माननीय माझे मित्र, प्रश्न तोच आहे, तेच नीट आणि बुवाचा पास घेऊन ठेवा, वारी झाल्यावर जेव्हा मी थांबा जाणार, काही टेन्शन नाही ना, चालेल ना, माझं घेऊन जातो, घेऊन जा, कारण आहे त्याचं सांगितलं तसं निवांत करा, मी बुवाचा पास घेऊन ठेवलाय, कारण आहे। कार्यक्रमाची सुरुवात करतोय, म्हणायचं काय, जसा कार्यक्रम पुढे जाईल तशी नावं घेतो। बरीचशी मंडळी भावाची आहेत, सन्माननीय सुशांतदादा शिंदे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, बरीचशी मंडळी सचिनदादा साळवे आहेत, बरीचशी शाहीर मंडळी आमचे तुषार बुवा आहेत, भिकाजी बुवा घोड सुद्धा या कार्यक्रमाला कुठेतरी उपस्थित असतील, मला फोन आलाय त्यांचा, पटकरे बुवा विनोद दादा पटकरे या कार्यक्रमाला उपस्थित असतील, मंगेश दादा यादव या कार्यक्रमाला उपस्थित असतील नसतील, मी काय पाहिलेलं नाही तुमच्या
पण बुवांना तुषार बुवांना निश्चितपणे आम्ही पाहिलेलं आहे माझ्या मुलांनी पण त्याचा आवर्जून होते. बरीचशी मंडळी आहेत. जसा कार्यक्रम पुढे जाईल तशी नावं घेतो. गावावरून सुद्धा बरीचशी मंडळी आहेत. खास करून सत्यवान दादा निकम या कार्यक्रमाला उपस्थित माझी सगळी शिष्य मंडळी आणि हा गण गोतावळा वाद्य संगीतकार तुमच्या सर्वांसमोर सादर होतोय. पुन्हा एक वार म्हणायचं आहे काय लक्षात. दयेचा सागर तू कृपेची आस आहे तुझ्याच मुळे या देहात श्वास आहे. मग विनंती माझी तुला माझी तुला खास आहे. कारण कसाही असलो तरी श्री गणेशा मी तुझाच दास आहे. सर्वांनी जेव्हा आपणालाही या निमित्ताने आपण आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. मानाचा मुजरा म्हणायचा आहे काय. माझे बरेचसे मित्रांनो आलेले आहेत. कलगीवाले या कलगीला मानणारे बराचसा वर्ग तुऱ्याला मानणारा सुद्धा निश्चितपणे बुवांचा वर्ग आहे. जयदीपदादा शिंदे यांच्या वडिलांनी शंकर शिंदे यांनी रेडिओ स्टार कलाकार आहेत. 1981 साली बालगंधर्वला कार्यक्रम केला. त्यांचे चिरंजीव जयदीपदादा शिंदे माझे मित्र संदेशदादा चौगुले बरीचशी मित्रांनो मंडळी आहेत. केशवदादा पड्यार आले खास करून प्रभाकर दादा धोपट शाहीर ज्यांचा कार्यक्रम पालबुडी कलामंच आहे. बरीचशी मंडळी आहेत. नावं घेतोय म्हणायचं काय लक्ष असू द्या. हा सन्माननीय शाहिरा आमच्या भगिनी सन्माननीय तेजलजी पवार मॅडम आणि त्यांचे यजमान संदेशदादा गोताळ या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहे. कार्यक्रमाला सुरुवात करतोय म्हणायचं. आज मैफिल घासून होणार आहे. आजची मैफिल घासून होणार आहे. तुम्ही सांगाल तर ठासून होणार आहे. आजची मैफिल घासून होणार आहे. कोकणी कलामंच लांजा राजापूर ज्यांनी माझा याच रंगमंचावर 6 तारखेला जीवन महोत्सवी माझा कार्यक्रम झाला. ती मंडळी सुद्धा सन्माननीय संतोषदादा पालकर कल्पेशदादा घाडी बरीचशी मंडळी त्यांच्या मंडळातले आलेली आहेत. नावं घेतोय जशी येतील तशी. मग आजची मैफिल घासून होणार आहे. तुम्ही सांगाल तर ठासून होणार आहे. आजची मैफिल घासून होणार आहे. तुम्ही सांगाल तर ठासून होणार आहे. झाल्या गेल्याचा आसूड मी घेणार आहे. आये शपथ सांगतो, आये शपथ सांगतो, जे पण करी मनापासून होणार आहे. मनापासून होणार आहे. स्तवन आहे का? स्तवन आहे का? 10 तारीख गुरुपौर्णिमा झाली. 10 तारीख गुरुपौर्णिमा झाली. मी गुरुराया गायलं तर हे बंदूक घेऊन उभंच आहे. हे बंदूक घेऊन उभा आहे. मीच सांगतोय ना. मी बुवांना पण परवा बोललो. जीवन बुवा आले आणि हा भेद तर ठेवलाच पाहिजे म्हणून म्हणायचं काय स्तवन. अंतरात पुजतो मी ओ
माझ्या संकटात होई सावली धन्य माझी गुरु माऊली माझ्या संकटात होई सावली माझ्या संकटात होई सावली धन्य माय माझी संकटात होई सावली धन्य माय माझी संकटात होई सावली धन्य माय माझी संकटात होई सावली माया आहे पहिला गुरु माझा आई जन्म राजाने मला जन्म दिला पण पहिली 4 अक्षर माझ्या आईने शिकवली नंतर माझे शाळेतील महाविद्यालयातील गुरु आणि या कला क्षेत्रातील गुरु सर्वांना मानवंदना करतो आईची माया आहे जगामध्ये न्यारी 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 तिनेच मला दाखवली तिनेच मला दाखवली दुनिया ही सारी मला दाखवली दुनिया ही सारी मला दाखवली दुनिया ही सारी पोट धरून चालविले जिने मला शत पावली पोट धरून चालविले जिने मला शत पावली संकटात होई सावली धन्य माय माझी 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 गुरु शेवटचा शेवटचा अंतर
वंदन केले पाहिजे त्यांनी दिलेले ज्ञान घरोघरी नेले पाहिजे गुरुमाऊलीला वंदन केले पाहिजे ज्ञानी दिलेले ज्ञान घरोघरी नेले पाहिजे कारण या जीवनाचे सार्थक झाले पाहिजे पण या सचिन शाहिरासमोर सामना करायला पक्क्या गुरुचे चेले पाहिजे पक्क्या गुरुचे चेले पाहिजे म्हणून म्हणतो भाग्यवान ठरलो जगी दिले माझं ज्ञान भाग्यवान ठरलो जगी दिले माझं ज्ञान भाग्यवान ठरलो जगी दिले माझं ज्ञान भाग्यवान मी भाग्यवान ठरलो जगी दिले माझं ज्ञान भाग्यवान ठरलो जगी दिले माझं ज्ञान भाग्यवान ठरलो जगी दिले माझं ज्ञान तुमच्यामुळे समाधानी मिळतो आहे मान तुमच्यामुळे समाधानी मिळतो आहे मान तुमच्यामुळे समाधानी मिळतो आहे मान अनारूपी नौकाही अहो अनारूपी नौकाही भवसागरा तिरी लावली अनारूपी नौकाही भवसागरा तिरी लावली संकटात होई सावली धन्य माझी गुरुमा 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 या अंतरात पुजतो मी अंतरात पुजतो मी मन मंदिरी तुला लावणी अंतरात पुजतो मी या मन मंदिरी तुला लावणी संकटात होई सावली धन्य माय माझी गुरुमा संकटात होई सावली धन्य माय माझी गुरुमा माझ्या संकटात होई सावली धन्य माय माझी गुरुमा माझ्या संकटात होई सावली धन्य माय माझी गुरुमा माझ्या संकटात होई सावली धन्य माय माझी गुरुमा मन मंदिरी तुला संकटात होई सावली ही धन्य माय माझी गुरु माऊली श्री गजानन महाराज की जय. गावदेवी बोल शक्ती स्वाहे बोल कलगी स्वाहे अखंड हरला अखंड अखंड सदा लाल घराण्याचा हा बघितलं दिस डोंट डिस्टर्ब असं कसं मध्ये वेगळं येतं काहीतरी हा आणि मग समोरच्या बुवांना पॉइंट नको हा देतो कुठे हा प्याला आहे बघ किती सौ चैत्राली चंद्रकांत भोवन कुपेरे राजापूर यांच्याकडून गणबाई पूजला आहे मी 150 रुपयांचं 151 रुपयांचं महाराज. हॅलो हॅलो एक सूचना आहे कृपया मायबाप रसिक प्रेक्षक आपलं स्वागत आहे. आम्ही जय गणेश मित्रमंडळ यांच्यामध्ये आपले मनापासून स्वागत करतो. मात्र हे थिएटर आता नूतनीकरण झालेलं आहे. बघताय आपण कसं व्यवस्थित पॉश झालेलं आहे. कुणीही पान गुटखा तंबाखू खाऊन घाण करू नका. तसेच
सदर शोचे व्हिडिओ शूटिंग करण्यास सक्त मनाई आहे. आम्ही बॅनरवरच लिहितोय. कृपया असं कोण आढळलं तर त्यांचा फोन जप्त केला जाईल. पुन्हा सांगतोय आणि तो मंडळाच्या सवडीनुसार परत केला जाईल. कृपया याची काळजी घ्या. अशी वेळ कोणावर येऊ नये ही आमची विनंती. सहकार्य करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बक्षीस आहे का बाल कलाकारांना नाच मंडळासाठी सुशांतदादा शिंदे पोलादपूर मोरगिरी दादांच्या माध्यमातून 500 रुपयांचं भारदार पारितोषिक. मी अनेक नावं मित्रांनी घेतली. ढोलकीपट्टू, माझे संगीतकार वाद्यकार सागर आहे, रुपेश आहे, तीच नेहमीचीच मंडळी आहे. एक प्लेअर नवीन आहे आज. ठीक आहे, आम्ही घेऊ समजून. आम्हाला शुभम आहे ढोलकीला आणि अपूर्व पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या आणि माझी शिष्यमंडळी सुद्धा आज पुण्यावरून आलाय. ऋषिकेश कदम आलाय, अक्षय डफरे काढून टाकणार. आकडे दादा तुम्हालाही मानाचा मुजरा. आपली हा म्हणजे बारीची ओळख ही निश्चितपणे आहे. दादांच्या गावामध्ये कार्यक्रम केला मी आणि शाहीर अहमद दैत्य, अशोक दादा आखाडे, कोणजर रणगरवाडी हे या गावामध्ये मी गेल्या वर्षी मित्रांनो याच वर्षी आय थिंक कार्यक्रम केलेला आहे. दादांच्या माध्यमातून 500 आलेले आहे. बक्षीस भरपूर आहे. देवांश शिबे यांच्या माध्यमातून जेवढे आले तेवढे सांगतो. 1001 रुपयांचं भारदार. राजूदादा केडेकर आणि हा राजूदादा शिबे यांच्या माध्यमातून दादा धन्यवाद. बक्षीस भरपूर आलेले आहेत. माझे मित्र चैतन्य कदम दादांच्या माध्यमातून 500 कालच आले. स्टेटसला ठेवलं होतं मुद्दाम. माझा गण आहे गेल्या वर्षीचा या वर्षीचा. त्यांच्यासाठी बक्षीस त्यांनी मला दिलेलं आहे. शेडगे दादा माझे मित्र आहेत, मेवणे आहेत, बंधू आहेत. त्यांनीही मला बक्षीस दिलं. आम्ही लोकांसारखं चोरून टोपीत ठेवत नाही. आम्ही काय असेल तर खुला कार्यक्रम असतो आमचा. ते त्यांनी मला दिलेले ते मी टाकलेलं आहे माझ्या स्टेटसला. त्यांनी मला 500 रुपये दिलेले आहे. शाहिरांचा गण आहे, त्या गणाची मी कट दिली होती. अप्रतिम कट आहे. समाजाने ते मान्य केलेलं आहे. आई बाप सोडून गावी पोटासाठी का गेलास तू. त्याचप्रमाणे राजूदादा खेडेकर माझे मित्र दादांच्या माध्यमातून होती तुझ्या तू हृदयाची राणी यासाठी मला 1001 रुपयांचे पारितोषिक आहे. आणखीन एक गुरव म्हणून एक माझे मित्र आहेत, देवरूपचे आहेत. त्यांनी हे रेकॉर्डिंग करून ठेवा ना. बुवा तुम्हालाही विनंती आहे, कारण ते लोक म्हणतील बुवा आम्ही जो पाठवलं जर तुम्ही नाव नाही घेतलं आमचा पैसा आलं पैसा आलं पैसा आलं असं नको व्हायला. मग आम्ही दिलं पण आमचं नाव नाही घेतलं. गुरुदादांच्या माध्यमातून सुद्धा मला 500 आले. आईच्या गणाची कटिंग द्या. आणि म्हणून फक्त एक फरमाईश घेतोय. झाला तुमचा झाला काय लवकर. हॅलो हॅलो हो, एक विनंती आहे. तुमचे ढोलक शुभम शुभम लाईव्ह शो दाखवत आहेत. बघा जरा मोबाईल कुठे आहे. शुभम मी मोबाईल तुमचा जप्त करणार आहे. लाईव्ह शो तुम्ही दाखवताय. कट केला का शुभम ढोलकीवाला. मोबाईल माझ्याकडे द्यायचा तुम्ही. शिष्यमंडळी सुद्धा भरपूर आहेत आज. अक्षय डफळे आहेत, त्याचप्रमाणे उमेश जानकर कार्यक्रमाला उपस्थित आहेत. माझे मित्र लाईव्ह त्या इंस्टावर लाईव्ह आहे. देकडे आहो ते यस सर. ओके सर. बंद करा बंद करा. ऐका ऐका, आजचा दिवस नामदेवरावांना काही त्रास द्यायचा नाही. काय त्रास द्यायचा होता पण इकडं हा ऐका. नाही तर तुम्हाला ही मनाचा मुजरा तरी म्हटलं जवळचा माणूस वरकीला दिसतो. येई कसा नाही येई कसा नाही आलं 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 आलं. नाही दादा विचारे रोशन दादा दळवी
कार्यक्रम धनक्यात झाला पाहिजे. फक्त ऐकत राहा, कानाची डोकं उडी ठेवा. आज सुशांत दादा ऐका बघा गण हे फक्त फरमाईश देतो ती आणि गण घेतोय लगेच. गणा माझ्या शायरांचा गण आहे, शायरांचा गण आहे. आणि माझी विनंती आहे लांबोरीवांचे जे मंडळी आले असतील त्यांना माझी विनंती आहे, युवांना 150 तर या गणासाठी द्या. मी सांगितलेलं आहे की मी या गणाची कट देणार आहे, आईची दिले आणि बाबांची देणार आहे, बाबांचा गण कापणार आहे. असा माझा परवा 14 तारखेला विषय होता. बुवा रागाच केलं माझ्या. या कलाक्षेत्रातला शब्द आहे. एखादा गाणं कापणे म्हणजे त्या गाण्याची उत्तर देणे किंवा त्या गाण्याचं कट देणे असा अर्थ आहे. शायरी तसा माझा कोणताच हेतू नव्हता मित्रांनो. मी बुवा ऋषिकेशची बारी होती आणि त्यांची बारी होती मुंबईला. माझ्या घरा बालपणी कटिंग झाली पाहिजे. सुशांत शिंदे, ॲडव्होकेट सुयश शिंदे, वर्गीर कोल्हापूर वाडा, 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा येतात तेवढं सांगतो नुसतं आपण सांगत नाही. पैसे आलं किती आलं ते डोपीत ठेवलं सांगवाय लागतात लोकांना. ते का सांगणं असं का बोलतोय तेही सांगतो. म्हणून लांबोरी बुवांच्या जे मंडळी आले असतील चांगले शाहीर आहे, जादूगार त्यांना म्हणतात, शब्दांचे जादूगार. तर त्यांना विनंती करतो तुम्ही जे लांबोरी बुवांचे चाहते मंडळी असतील त्यांनी त्या 100-500 का होईना आणि त्याच्यानंतर 1000 पहिले झाले, 1000 पहिले आले. आणि म्हणून काय म्हणताय मला बक्षीस आलेले आहे. चैतन्य कदम. व्याकुळ झालो श्री गणा हतबल झालो श्री गणा. अरे आता सरा तुझा एक गोळा अजून परत ऍड केले त्याच्यामध्ये. हतबल झालो श्री गणा अरे आता सरा तुझा नशिबाने नाडले पुन्हा कोणा सामोरी माझ्या या नशिबानं मी नाडलेला शेतकरी म्हणतोय कोणासमोर मी ही व्यथा मांडू. कोणासामोरी हो त्या शेताच्या बागावरून अरे नवी तुला हतबल झालो श्री गणा फरमाईश होती पूर्ण केली. आईची पण आता घेतो आणि माझी विनंती आहे शाहिरात. मी एक शाहीर आहे,
नामवंत चांगले शाहीर आहात तुम्ही, तुमच्यासारखा प्रतिस्पर्धी मला पाहिजे, माझ्यासारखा तुम्हाला पाहिजे. जर आपली जोड नसेल मित्रांनो, हा जर संघर्ष आपण केला नाही, शाहिरांचं नेहमी म्हणणं असतं मला की शाहीर मी तुमच्या समोर गण नाही घालणार, तुम्ही मला उत्तर कसं देता? हा युक्तिवाद तुमचा चुकीचा आहे, गण तुमचा आहे. युट्यूबच्या माध्यमातून, आज सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल आहे. मी त्याचं जर अश्लील उत्तर देत असेल आणि तुम्ही बोलाल तर मी मान्य करेन. तुमच्या गणाला, तुमच्या शब्दाला न्याय देण्याचा जसा तुमचा शब्द आहे तसाच देण्याचा प्रयत्न केलाय ना, अश्लील दिले कधी मग मान्य करा, हरकत करा, मान्य करा, हरकत करा. म्हणून मी गायलाच नाही. म्हणून आज तुम्हाला सांगितलेलं आहे बुवांच्या त्या गाण्याला 150 द्यायचं आणि लांबरे बुवांच्या प्रेक्षकांनी किंवा त्यांच्या शक्तीवाला सांगतात कलगीवाला 100 रुपये बुवाला द्यायचं आणि तो गलवाला लावायचाच. कलगीवाला सांगतोय त्यांची अशी विषय निदान त्याने हे म्हणाय नको, अहो तुमच्या गाण्याला जे कटिंग दिले किंवा तुमच्या गाण्याला जे कट देतोय मित्रांनो, अश्लील नाही दे, तुम्ही अप्रिशिएट करा, तुम्ही मान्य करा, पण ते होत नाही तुमच्याकडून. आणि म्हणून बघा आईच्या गाण्याला सिंगल बारी केली परवा तरी सुद्धा त्या गाण्याला मला फरमाईश येतात, 500 रुपये येतात गाण्याला. बुवाने सुंदर गाणं गायलेलं आहे, सुंदरच आहे. आणि मी काय वाईट कटिंग दिली, अश्लील आहे काय, अश्लील आहे का, एवढं फक्त तुम्ही सांगायचं, पण मान्य करत नाही ते चलो. म्हणून म्हणतो ऐका, आई बाप सोडून गावी पोटासाठी गेलास तुरा, पण दिन रात मला लेकरा अरे तुझी हुरहुर पाहिली नाही नातवंडाना मी वर्षभर, अरे त्याला पाहण्यासाठी मन हे झालया तुला. अरे बाबा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला. अरे बाबा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला. अरे बाबा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला. अरे बाबा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला. ऍप्रिशिएट करायला हरकत काय, मान्य करायला हरकत काय, करत नाही रुसता. बरं बायको रुसती तर एखाद्या वेळेस ठीक आहे, मला नवराच रुसायला लागला, नवरा रुसायला लागला. आता ज्याला संसारच करायचा नाही तो काही म्हणेल बाईला बा ही अशीच आहे, पादरीच आहे म्हणेल, असं पण यांना संसारच करायचा नाही माझ्याशी. अहो समाजासमोर जर हा संघर्ष दिसणार आहे तुम्हाला मला कोण बोलवणार नाही. म्हणून गण ऐकायला आम्ही तहानलेल्या या धरणीवर तहानलेल्या या धरणीवर जेव्हा बरसेल श्रावण सर. सचिन भाऊची शब्द आवर्जून सांगणार आहे. तहानलेल्या या धरणीवर जेव्हा बरसेल श्रावण सर, मुशकावरती होऊन स्वार. जीवा भावाचा मैत्र भेटाया येतोय, देव माझा लंबोदर. अहो जीवा भावाचा मैत्र, माझ्या बालपणीचा मैत्र भेटाया येतोय, देव माझा लंबोदर.
बरसेल सावन सर मुशकावरती होऊन स्वार जीवा भावाचा मैतर जीवा भावाचा मैतर बालपणीचा मैतर भेटायला येणार देव माझा लंबोदर ओ जीवा भावाचा मैतर भेटायला येतोय देव माझा लंबोदर जीवा भावाचा मैतर भेटायला येतोय देव माझा लंबोदर जीवा भावाचा मैतर भेटायला येतोय देव माझा लंबोदर नभा तुम्ही पुष्प फुलांचा नभा तुम्ही पुष्प फुलांचा वर्षाव होय. स्वर्गलोकीचा पाहुणा घरी माझ्या येईल स्वर्गलोकीचा पाहुणा घरी माझ्या येईल पहिल्यांदा काय काय पहिल्यांदा गातोय पाणी पाठी अगदी मला सुंदर पाणी वळण लावले. मी पहिल्यांदा गातो जेव्हा सेकंडला गाई अंतरा चुकला पण माझ्यापेक्षा ह्या क्षेत्रात यांचा अभ्यास कसा हे मला माहिती आहे तरी पण मी अप्रिशिएट करतो मान्य करतो. काय म्हणतो नभा तुम्ही पुष्प फुलांचा वर्षाव होय. स्वर्गलोकीचा पाहुणा घरी माझ्या येईल स्वर्गलोकीचा पाहुणा घरी माझ्या येईल स्वर्गलोकीचा पाहुणा घरी माझ्या येईल मागे भागो सजाच्या वर मागे भागो सजाच्या वर चांदी पाजत कोरलंय घर मागे भागो सजाच्या वर चांदी पाजत कोरलंय घर मुशकावरती होऊन स्वार जीवा भावाचा मैतर भेटायला येतोय देव माझा लंबोदर जीवा भावाचा मैतर भेटायला येतोय बाप्पा लंबोदर जीवा भावाचा मैतर भेटायला येतोय देव माझा लंबोदर जीवा भावाचा मैतर भेटायला येतोय देव माझा लंबोदर हो ताहलेल्या या धरणीवर जेव्हा बरसेल श्रावण सर ताहलेल्या या धरणीवर जेव्हा बरसेल श्रावण सर मुशकावरती होऊन स्वार जीवा भावाचा मैतर भेटायला येणार देव माझा लंबोदर जीवा भावाचा मैतर देव माझा लंबोदर जीवा भावाचा मैतर भेटायला येणार देव माझा लंबोदर देव माझा लंबोदर झोप लागत नाही असा विषय नाहीये मला चांगली झोप लागते तरीही 5 वाजता उठलो सकाळी उठलेले 5 वाजता शब्द आहे आज घड लावले सचिन दादांना मी धन्यवाद देईन धन्यवाद आणि बघा हा देतोय सचिन दादा खास करून धन्यवाद देईन संदीपने साल सुंदर गायली लक्षात नव्हती पण आता जे आलेत ना घेऊन जेवढे येतात तेवढंच सांगतो 1001 रुपयाचं पारितोषिक त्यांनी मला ही सुचवली किंवा काहीतरी याच्यावर लिहा यंदाचं त्यांच्या कुटुंबियांचं गाणं सावली परिवाराचं गाणं या शब्दात मी लिहिलंय आणि त्याच्यावर हा गड निश्चितपणे सादर केला. दादा आय एम रिअली व्हेरी सॉरी पण तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद की तुम्ही सुंदर गण निश्चितपणे आवडला असेल. बघू रेकॉर्डिंग करायचं का काय रेकॉर्डिस्ट जादूगार आहेत आणि आवर्जून पोरांनो शीट टाकू ना 2 मिनिटं लगेच गवळीला सुरुवात करतोय. त्याच्या अगोदर एक विषय महत्वाचा मुद्दा आहे म्हणून घेतोय. शाहीर काय म्हणतात की माझ्या टोपीमध्ये परवा ते बोलले मला चिमणी पण म्हटले मला चिमणी एक उडाली भुर्र कावळा पण उडाला भुर्र बुवा आज भुर्र चांगला आहे आज भुर्र कसा करतो तो बघा गाणं आहे हा
हा सगळा बोल आहे. त्याचं काय गाणं म्हणतात की माझे बंधू त्यांनाही मानाचा मुजरा करतो गणपत दादा सन्मान्य लांबोरे. बघा मित्रांनो, आपण कोकणात राहतो. कोकणात आपल्या प्रथा, परंपरा, श्रद्धा, अंधश्रद्धा सगळ्याला आपल्याला माहिती आहे. मित्रांनो, मी गेले 3 वर्ष शाहिरांचे कार्यक्रम करतोय. शाहीर त्यांचे बंधू आहेत, ते काय म्हणतात, मला पैसे आम्ही देतो आणि ते येऊन इथं टोपीत पुडी बांधून ठेवतात. बऱ्याच वेळा या गोष्टीचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे सादर आहेत. त्यांनी परवा खुलासा केला, मी बोलणार नव्हतो, त्यांनी केलाय खुलासा म्हणून मला चिमणी बोलून त्यांनी खुलासा केलाय म्हणून कावळ्याला बोलतोय. कसा बोलतोय ते त्यांना प्रश्न. आता बक्षिस येत आहे, तुम्ही बघताय सगळेजण समोरासमोर येतात. पुढीत बांधून ठेवायची काय गरज आहे? तुम्हाला काय 100, 500, 1000, लाख रुपये ठेवायचे आहेत? खुल्या मनात द्या ना, पुढी बांधून कशाला? बरं, एका कार्यक्रमात ठीक आहे, तुम्ही येताना तुमच्या शाहीर तुमच्या याच्यातून रूम मधूनच बाहेर येतात, हातात द्या ना, त्यांच्या नाव लिहून द्या, इथं रंगमंचावर ठेवायचं. मग पाल चुकचुकते शंकेची, कारण अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जिथं बनला त्या विधानसभेमध्ये आता मंत्रिपदासाठी लोक ओम भट स्वाहा करायला लागले, बातम्या टीव्हीवर. मग शंका येते, आपण कोकणात आहोत, मग लपून नका देऊ, लपून नका देऊ. मी म्हणत नाही तुमच्या मनामध्ये काही काळं बेर आहे, असेल तर असेल आपलं, तुमचा तुम्हाला, मी म्हणत नाही, पण लपून नका देऊ. तुमचे भाऊ तुम्हाला देतात ना सन्मानाने, काय 50, 100, 200, 500 काय असतील ते खुल्या मनाने द्या, खुली नोट द्या ना, ठेवा बघू द्या. पुढे बांधाय कशा हवी? नाही तर अशा लय लोकांच्या पुढ्या बांधल्यात मी, ज्यांनी माझी पुढे बांधायचा प्रयत्न केलाय ना, त्यांनी आता माझ्याशी कार्यक्रम सोडले. अशा लोकांनी त्या पुढ्या मी बांधलेल्या आहे. म्हणून हा एक, ह्या गोष्टीला तुम्ही अडचण येऊ शकता शाहीर म्हणून, तुम्हाला एक मित्र म्हणून, एक शाहीर म्हणून सांगतो, या गोष्टी नको, रंगमंचावर नको. तुम्ही काय तुम्हाला करायचा आहे तो आतमध्ये काय रेड्यावर गुलाल फेकायचा आहे तो तिकडे आत फेका, रंगमंचावर या गोष्टी नको. शंकेला कारण होऊ नका, नाही तर कार्यक्रम दारू चालते दारू चालते नंबर 1. रंगमंचावर. दुसरा मुद्दा आता विसरलो, गवळण घेऊया आणि त्याही मुद्द्याला हात घालूया. कारण ते म्हणतात की दसऱ्याच्या नंतर आम्ही साज उतरतो. मित्रांनो, आमच्या गावात सुद्धा पद्धत आहे, आमच्या पूर्ण कोकणातल्या, संपूर्ण कोकणामध्ये पद्धत आहे. दसऱ्यानंतर तुम्ही म्हणताय ना, मला त्यांनी टमना दिले, वर्षाच्या 12 महिने का कार्यक्रम करता मनमोहनवाल्यांसारखं. म्हणून त्यांना मी सांगतो, ही पण तुमची चूक आहे. कशी? तुम्ही दसऱ्याला साज उतरता, मग तो चढवण्याचा, साज चढवण्याचा पण एक पिरियड आहे. नागपंचमी म्हणा किंवा गोकुळाष्टमी म्हणा, तुम्ही मे महिन्यात जवळजवळ जून महिन्यात कार्यक्रम करता हो, साज चढवला हो कधी? साज चढवला हो कधी? तुम्ही म्हणता ना की मी दसऱ्यामध्ये साज उतरतो, तो चढवायला पण लागतो गाव देवाला, तसा नियम आहे. तुम्ही दुसऱ्याला सांगताय की तुम्ही वर्षभर कार्यक्रम करता, मग तुम्ही काय करताय? तुम्ही साज चढवला काय? मे महिन्यात चढवला मुद्दा आहे. बघा, हा तुमचा, आता बघा कुणी काय करावं, प्रत्येकाचा बघा, तुम्ही किती कार्यक्रम करावे, कसे करावे हे तुमचा. मला आपली एक शंका वाटली म्हणून कुतूहलाने विचारलंय. गवलं नाही का? ऐका, गवलं भाऊ विजय. माझे मित्र महेश जी मांडवकर आहेत, म्हणाव पटकन. बरीचशी मंडळी दिसतात, अरे पटापट. विचारे आहेत, अजून बरीच ह्या तालुक्यामध्ये असतील. सॉरी, गवळण बघताय रेकॉर्ड ब्रेकर या त्यांनी एकच चाल केलाय ध्यान. मी बोललो विषय शायरांना, मी काय त्यांना मानहानी करणं किंवा त्यांच्या आई वडिलांना दुखवण्याचा प्रयत्न नव्हता. मी म्हटलं, जसं आईच्या गडाची कटिंग दिलेली आहे, आईचा गण कसा कापलेला आहे त्याचा उल्लेखही मी केलेला आहे, तसा बाबांचा गण मी कापणार आहे, ती बक्षीस तुम्ही द्यायची आहे. एवढाच माझा विषय होता. आणि मी म्हटलं, ऋषीची बारी होती, प्रश्नाचा मुद्दा आला म्हणून मी त्या बारीमध्ये गेलो, पण वर रागावले, रुसलंच व्हायचं माझ्यावर, असो म्हणून म्हणतो मला म्हणतात बारी करणार नाही असं. माझे गणपती यंदा 11 दिवसाचा आहे मित्रांनो. माझे 8 शो बुकिंग झाले होते, 27, 28 यांच्यासोबत कार्यक्रम होता, त्यांनी तो कॅन्सल केला. असू दे, आपल्याला तर कमी नाही, फार करून एका रात्रीत एकाच रंगमंचावर तुम्ही कार्यक्रम करणार. बाकीचे रंगमंच मला खुले आहे. 6 शो माझे गणपतीचे बुक झालेले आहेत मित्रांनो. आणि बाकीचं काय असतं तेवढं इकडं तिकडं करून ठेव. असो, बघा लक्षात गवळं आहे का ते बाकी समोर ते आता
पुढचा दाखव. येईल का? बोल गवळण म्हणायचे आहे. लक्ष असू दे. अरे आवर संदेश म्युझिकल ग्रुप शाहिद तेजल पवार बोताड संदेश दादा बोताड यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक. अरे ऐक रे बाळा, वा हे पैसेच आहेत का चिचो काय? अरे 12 वाजता व एकटा कोणतं पैसा आलं पैसा आलं पैसा आलं. अरे आम्हाला काय चिचो काय ना पैसा घेता ऐका नाही बक्षीस घेतो. ऐक रे बाळा, रविराज वैभव कलामंच मुंबई निर्माता लेखक कोकण कलामंच मुंबई लेखक विनय विजय बने आंबवली देवरू. आमचे मित्र अजय चाचे ऋषी पटेल यांच्याकडून माझे गुरुबंधू शाहीर सचिन कदम यांस फरमाईश गवळण होती तुझ्या हृदयाची राणी 1001 आलेत राजू आता खेडेकर आणि 201 रुपये तुमच्याकडून खास. मित्रांनो हे प्रेम हवं हेच कमवलं सचिन भावाने. काय उद्या मी माझी तयारी करून ठेवले 10-12 पोरं आहेत बाकीच्यांनी आपापला सांभाळावा. ऐका ऐक रे बाळा, ए बाळा चला रंगाने पण काढ स्वतःच म्हणता मी आपला काला सामना. तुम्ही जरी आता काय म्हणतात खडकावर घासला तरी तुमचा काय कलर नाही तो आता ओरिजिनल आहे. ऐक रे बाळा तू गोपाळा, ऐक रे बाळा तू गोपाळा कशाला पोरींची काढतोस कळ. कृष्णाचाच विषय गातोय पण ऐका कसा डाबरमान दत्त म्हणजे लांबरी वांच ऐका कसा शाल जोडीतला आहे. बुवाना नाही बोलणार कृष्णाला बोलतोय. काय बोलतोय का ऐक रे बाळा, ए बाळा ऐक ना तू पण मला माहितीस तू कुणाच्या मार्केटला असतो. ऐक रे बाळा, अरे तू गोपाळा कशाला पोरींची काढतोच कळ. अरे तू कशाला पोरींची काढतोस कळ. मग चल तुझं काठी घोंगड उचल. कसा आहे सचिन बुवा बता मला सचिन बुवा. मग चाल कृष्णानं घोंगडी घातलेली आहे. हा घोंगडीवाला कांबळीवाला घोंगडीवाला राधीन तुला राधीन तुला राधीन तुला राधीन तुला पुसतो. जादूगार आज असे आहेत वार, आज असे करीन वार की तुम्ही पडाल थंडगार. तुम्ही जादूगार आहात मोठ्या. अरे ऐका बाबा. उत्तर द्यायचं आहे म्हणून परत एक नाही लिहू लिहू पलटतेला बसवा पलटतेला. माझा लय भाव आहे. कर वार आठ. सगळ्यात जास्त काळजी अरे आवर बुवांपेक्षा पलटते बोला त्यांनाही मानाचा मुलगा आहे का. ऐक रे बाळा, अरे तू गोपाळा कशाला पोरींची काढतोस कळ. हे कशाला पोरींची काढतोस कळ. मग चल तुझी काठी, चल तुझी काठी घोंगडी उचल. चल तुझी काठी घोंगडी उचल. जा बघू गुरांच्या मागून पळ. तू कशाला पोरीची काढतोस कळ. अरे चल तुझी काठी घोंगडी उचल. चल तुझी काठी घोंगडी उचल. जा बघू गुरांच्या मागून पळ. चल तुझी काठी घोंगडी उचल. जा बघू गुरांच्या मागून पळ. चल तुझी काठी घोंगडी उचल. जा बघू गुरांच्या मागून पळ. चल तुझी काठी घोंगडी उचल. जा बघू गुरांच्या मागून पळ. काय करता असं. तिथं येऊन करतोस काय
तुझं तू काम कर, आमच्या पोरींची गोळ काढू नकोस. या सीझनला हात लावणी करून माझ्या शेतकऱ्याच्या गुडघ्यापर्यंत पाय पुसतात ते तेव्हाही होते, आजही आहेत म्हणून म्हणतो. इथं तू येऊन करतोस काय, अरे गुडघ्यापर्यंत पुजलेत पाय, पाय त्याला बिबवा लावायला लागला, बिबवा. पाय पुजल्यावर आता बिबवा लावतात. अनेक आता बाजारामध्ये अनेक औषधं आहेत, पण पूर्वी लावायचे लोक. पाय त्याला काहीच नाही, चुकले तुझी कपिला गाय, चुकले तुझी कपिला गाय, चुकले तुझी कपिला गाय. टाकतो दाबन हे हाती साबण, टाकतो दाबन हे हाती साबण. पहिला काढून या अंगावरचा मळ, पहिला काढून या अंगावरचा मळ. मळ काढून ये म्हणजे साबण घे. पूर्वी सुद्धा अनेक आयुर्वेदामध्ये साबणाची झाडं ज्यापासून साबण बनवतो अशी होती म्हणून म्हणतो. टाकतो दाबण हे हाती साबण, टाकतो दाबण हे बघू साबण. काढून ये अंगावरचा मळ. चल तुझी काठी घोंगडी उचल, चल तुझी काठी घोंगडी उचल. साबण गुरांच्या मागून पळ, चल तुझी काठी घोंगडी उचल. साबण गुरांच्या मागून पळ, चल तुझी काठी घोंगडी उचल. साबण गुरांच्या मागून पळ, चल तुझी काठी घोंगडी उचल. साबण गुरांच्या मागून पळ. जमणार नाही तुला रे काय, अरे जमणार नाही तुला हे काम. सांगते तुला मी हे घनश्याम, सांगते तुला मी हे घनश्याम, सांगते तुला मी हे घनश्याम. अरे जमणार नाही तुला हे काम, सांगते तुला रे मी घनश्याम, सांगते तुला हे घनश्याम, सांगते तुला हे घनश्याम. गवळ्याच्या पोरी मारतील जाम, गवळ्याच्या पोरी मारतील जाम. नाव तुझे होईल बदनाम, नाव तुझे होईल बदनाम, नाव तुझे होईल बदनाम. अरे जरा घाई नाही तर ओरडेल आई, अरे जरा घाई ओरडेल आई. मलाही सोसावी लागल झळ, मलाही सोसावी लागल झळ. अरे चल चल चल, अरे चल तुझी काठी घोंगडी उचल, चल तुझी काठी घोंगडी उचल. साबा कुकुरांच्या मागून पळ, चल तुझी काठी घोंगडी उचल. साबा कुकुरांच्या मागून पळ, चल तुझी काठी घोंगडी उचल. साबा कुकुरांच्या मागून पळ, चल तुझी काठी घोंगडी उचल. साबा कुकुरांच्या मागून पळ. ऐक रे बाळा ओ बाळा, ऐक रे बाळा तू गो बाळा. कशाला पोरीची काढतोस कळ, तू कशाला पोरीची काढतोस कळ. चल तुझी काठी घोंगडी उचल. साबा कुकुरांच्या मागून पळ, चल तुझी काठी घोंगडी उचल. साबा कुकुरांच्या मागून पळ, चल तुझी काठी घोंगडी उचल. साबा कुकुरांच्या मागून पळ, चल तुझी काठी घोंगडी उचल. साबा कुकुरांच्या मागून पळ. चल तुझी चल चल तर चालत. हा आपल्याकडे इथं मग चुकीला माफी नाही. तुमच्यामुळं काय मी राहणार नाही, माझ्यामुळं काय तुम्हाला कार्यक्रम येणार नाही असा आपला भाग नाही. परंतु मित्रांनो, रसिकांच्या आई बापांच्या मनातली जोडी आहे. ज्याने त्याने आपापला ठरवावं. प्रत्येकाने प्रश्नपद घेत नाही. 12 वाजले. सगळ्या मला दादांच्या माध्यमातून अरे 12 वाजले. रवीदादा शिंदे उद्योजक, सतीश शिंदे उपसरपंच मोरगिरी, दादा पोलादपूर. दादांच्या माध्यमातून रवीदादा सन्मान्य उद्योजक, सतीशदादा शिंदे माननीय सन्मान्य उपसरपंच मोरगिरी. सुहासदादा मालक, समीरदादा मालक. गवळींसाठी भैरी नृत्य कला पथक आणि सर्व कलाकार 500 रुपयांचं भारदार पारितोषिक. हा नाव सांगा. समीर मालक. समीर मालक दादांच्या माध्यमातून हे 500, हे ती आणखीन 500 मुलांसाठी. अरे वाजले 12. मी तरी कुठं आलोय ना? सगळंच आलंय जायला. त्यासाठी एक गाणं आहे माझ्याकडे नंतर. अरे 12 वाजले. म्हणून ऐका, वाजू द्या 12. यांचं वाजवतो मी. ऐका. सुखात नांदायचं
आज तुम्हाला अशी गाणी देतो, अरे वाजले बारा. आज तुम्हाला अशी गाणी देतोय. हे गाणं आहे, तुम्ही ऐका नंतर ऐका. विषय ऐका. शायराने विषय दिलाय मला. 14 तारखेलाच माझ्याकडे आलाय सन्मान्य माझ्या घरातील सन्मान्य माझे गुरुवारी अशोकराव महाले आहेत. कळवकर बुवा निश्चितपणे इथं नाही, पण पुण्यातून हा कार्यक्रम निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून पोहोचेल. माझे गुरुबंधू सन्मान्य अशोकदादा साळुंखे या सर्वांच्या माध्यमातून मित्रांनो प्रश्नपत्र राहत नाही. महत्वाचा विषय तेवढा आहे का, आज दारा सगळी बंद करा. डोर कीपर किती पुण्या बांधू द्या, ह्यांच्या चारी दिशा बांधल्यात आज कुठंच जाऊ शकत नाही, हे कुठंच जाणार नाही. ऐका कसं. अरे तुम्ही जावा आधी. शायरांनी मला प्रश्न विचारला गेल्या वर्षी, येडवाकडे त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आपल्या नवरदेवाच्या डोक्यावर त्याची आई अक्षता टाकू शकत नाही, असा त्यांचा विषय होता. एकदा त्याने माहीत बदलला. त्या विषयाचं मी विश्लेषण केलं मित्रांनो. एका कथेनुसार ही कथा मला मिळाली, त्याने अमान्य केले, तरी पण उत्तर सांगतो समाजाच्या माहितीसाठी. देवकी श्रीकृष्णाची आई, हिला आपल्या मुलाचे म्हणजे कृष्णाचा विवाह पाहण्याचा योग आला नाही, कारण कृष्णाचा विवाह हा तिच्या उपस्थितीत झाला नाही. त्यामुळे ती फार व्यथित झाली. म्हणून असे सांगितले जाते की तिने एक शाप दिला की मुलाची आई आपल्या लग्नामध्ये मुलाच्या डोक्यावर अक्षता टाकू शकत नाही, पण त्याचप्रमाणे एक प्रकारचा वर देखील दिला की त्याच वेळेस ती कुलदेवतेवर इतर शुभ चिन्हांवर अक्षता टाकू शकेल आणि त्यामुळे तिचा आशीर्वाद अप्रत्यक्षपणे मुलाला मिळेल, अशी कथा स्पष्टपणे पुराणांमध्ये दिलेली आहे. त्यांनी मान्य नाही केली. चला पुढे जाऊया आपण. परवा पोरांशी वाऱ्या करतात आणि त्यांना विचारतात, शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणताही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं ते सांगा. अट अशी आहे, अट 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 ऐका, अट नट ऐका, अट भगवान शंकर आणि श्री खंडोबा सोडून उत्तर सांगावं, असं त्यांची अट आहे. बुवा विषयाचं विश्लेषण करतोय, लक्ष असू द्या आवर्जून. आज तुम्हाला पळायला जागा नाही आणि जर तुम्ही पळालात आज, म्हणून पहिल्या बारीत उत्तर देतोय. मला माहिती आहे तुम्ही पळापळी करता. आता जीवन आले पण जास्त बोलत नाही, सांगितलं असता विषय, पण आता नाही बोलत आहे. पळापळी करायच्या नाही, नाहीतर हार जितीची बारी एक तुम्हाला घ्यावीच लागेल. रसिकांच्या प्रेक्षक आग्रह असतं, जर तुम्ही नाही म्हणाल. विषय ग्रंथ आधारे आहे, देतोय. ऐका आता जमत तुम्हाला, मला माहिती आहे तुमचा फुटतोय ना, म्हणून शायरांना मला एका ठिकाणी उत्तर मिळालं. बुवांचे उत्तर सोडून दोन्ही उत्तर आहे. धरणी मातेने हे एक मिनिट, धरणी मातेने पिन ऑफ सायलेन्स ठेवा थोडा. मला माहिती आहे तुमचं बुवा येईल, जरा थांबा. धरणी मातेने हे वरदान दिलं, अशी एक मिनिट थांबा. अशी कथा मला मिळाली, पण त्या कथेला आधार नव्हता. म्हणून मित्रांनो, अध्याय बळीराजास वरदान. श्री विष्णू वामन रूपी धरूनी गेला, बळीराजा यज्ञाची उभा झाला. 3 पावलं भूमी मागुनी घेतली, बळी पाताळात करीला स्थळी. परिभक्ती पाहून बळीराजाची विष्णू प्रसन्न झाला तयासी. दिले वरदान पुढे असे वाचा, जे शेतकरी